नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी निकालासंदर्भात असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। यावर मित्रांनो तुम्हाला 10वी 12वीच्या परीक्षेसंदर्भातचं गायडन्स केलंच गेलेलं आहे। सोबतच तुम्हाला 10वी 12वीच्या रिझल्ट संदर्भाचे अपडेट्स प्रोव्हाइड केल्या जातात। त्यासोबतच मित्रांनो 10वी 12वी नंतरचं जे काही करिअर आहे ते कशा पद्धतीने केलं जावं यासाठी सुद्धा तुम्हाला गायडन्स आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला सर्व 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता बघा 10वी 12वीच्या निकालासंदर्भातची मोठी आनंदाची बातमी काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी व 12वीच्या परीक्षांना फेब्रुवारी महिन्यात सुरुवात झाली आहे। या दोन्ही परीक्षा मंगळवारी संपलेल्या आहेत। तर बघा, दोन्ही ज्या काही परीक्षा आहेत त्या ठिकाणी संपलेल्या आहेत, 10वीच्या सुद्धा आणि 12वीच्या सुद्धा। आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा असून विभागीय मंडळे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्तरपत्रिकांच्या कामाला वेग आला असल्याची माहिती मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, शिक्षण मंडळाकडून 12वीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती, तर 10वीच्या परीक्षा 1 मार्च रोजी सुरू करण्यात आल्या होत्या। 26 मार्च रोजी 12वीची IT विषयाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली, तर 10वीचा शेवटचा पेपर भूगोल विषयाचा पूर्ण झाला। छत्रपती संभाजीनगर विभागात 10वीच्या भूगोल विषयाला 1,81,680 विद्यार्थी बसले होते। 10वी 12वीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या असल्याचेही सचिव वैशाली जामदार यांनी स्पष्ट केलेले आहे। तर बघा मित्रांनो, 10वी 12वीच्या परीक्षासुद्धा या ठिकाणी सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत आणि 10वी 12वीचा निकाल जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यासाठी वेगाने जे काही मंडळ आहेत ते सर्व मंडळे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आता बघा, 10वी 12वीच्या निकालाची तुम्ही वाट पाहतात का? जर तुम्ही वाट पाहत असाल तर 10वीसाठी वाट पाहतात की 12वीसाठी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। जर 10वीच्या रिझल्टची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीच्या रिझल्टची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे। आणि 10वी 12वीचा रिझल्ट या ठिकाणी लवकरच लागणार आहे, त्या संदर्भाची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी 10वीचा रिझल्ट पाहतात की 12वीचा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। त्यानंतर बघा, आपण जर पाहिलं तर तसेच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवण्यात येत आहे। तर बघा, उत्तरपत्रिका तपासणीनंतर मित्रांनो मूल्यांकनाची जी काही प्रक्रिया आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वेगवान पद्धतीने राबवण्यात येत आहे। सुरुवातीच्या काळात काही शिक्षकांनी मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता, त्यामुळे जवळपास 500 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय मंडळात आले होते। आता तो विषयही मार्गी लागलेला आहे। सर्व उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे वितरण झाले असून मूल्यांकन व्यवस्थितपणे करण्यात येत असल्याचेही सचिव जामदार यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। तर बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 10वी 12वीचा जो काही निकाल आहे तो लावण्यासाठी सर्वच्या सर्व जे काही मंडळ आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुमचा जो काही रिझल्ट आहे तो लागणार आहे। तर अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी होती, आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही 10वीच्या निकालाची वाट पाहतात की 12वीचा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।